बघा, एमपीएससी आणि यूपीएससीचा अभ्यास करत असताना आपल्याला त्या 3 स्टेजेसमधून जावं लागते. त्यातली पहिली स्टेज जी असणार आहे तर ती असते आपली पूर्व परीक्षेची. मग यूपीएससी असू द्या किंवा एमपीएससी असू द्या. ऑलराईट, मग आता यामध्ये काय असतं की जीएस पेपर असतो ज्याला आपण सामान्य अध्ययन म्हणतो, त्याचे 100 क्वेश्चन असतात. आणि सीसॅट म्हणजे हा एक फक्त क्वालिफाईंग पेपर आहे, याचे क्वेश्चन असतात 80 आणि 80 क्वेश्चन्स मधून तुम्हाला हे क्वालिफाईंग पेपर असतो फक्त. तर तुम्हाला या ठिकाणी 33% मार्क पाहिजे. हे झाले क्वालिफाईंग. हा पेपर जर तुम्ही क्वालिफाय करू शकलात तर मित्रांनो, आणि यामध्ये पण तुम्हाला जर चांगले मार्क भेटले तर तुम्ही क्वालिफाय होता पूर्व परीक्षा. जर का तुम्हाला एवढे पर्सेंटेज मध्ये मार्क भेटले नाही तर तुम्ही याच्यामध्ये 100 पैकी 60 जरी घेतले, 70 जरी घेतले, 100 जरी घेतले तरी पण तुम्ही पूर्व परीक्षा पास होऊ शकत नाही. ओके, म्हणजे क्वालिफाईंग पेपरला जे आहे तर ते फार महत्व आहे या ठिकाणी. ओके, सो दिस इज द फर्स्ट पार्ट की प्रिलिम्स आहे. प्रिलिम्स मध्ये हे आपले विषय आहेत. आता तुम्ही म्हणा असाल सर हे जीएस मध्ये नेमकं आहे काय आणि सीसॅट मध्ये काय आहे. तर जे विषय आपण या ठिकाणी बघतोय, कुठले विषय बघतो आपण या ठिकाणी, हे जीएस चे 1 2 3 4 पेपर तेच आपल्याला पूर्व परीक्षेला या ठिकाणी दिलेले आहेत. त्या विषयांची लिस्ट सुद्धा मी तुम्हाला सांगतो. आणि यामध्ये सीसॅट मध्ये काय असतं तर सीसॅट मध्ये तुम्ही बघा, लक्षात घ्या, एक तर मॅथ्स असतं. ठीक आहे, मॅथ्स. सेकंड पॉइंट जो आहे तर तो आहे रिझनिंग. आणि थर्ड पार्ट जो आहे तर तो थर्ड पार्ट आहे आपला या ठिकाणी पर्टिक्युलरली यूपीएससी आणि एमपीएससी मध्ये तुम्ही जर बघितलं तर कम्प्रेन्शन. ओके, असे हे पार्ट असतात. आणि ही ऍप्टिट्यूड टेस्ट आहे तुमची की तुम्हाला आकलन क्षमता तुमची चांगली आहे की पॅसेज दिलेले आहेत, पॅसेज मधून तुम्हाला क्रक्स काढता येतो का, क्वेश्चन्सचं म्हणणं काय ते समजते का, तुम्हाला आकडेवारी करता येते का. म्हणजे तुम्ही जर मोठे अधिकारी जर झालात, तुमच्याकडे 1000 कोटी रुपये दिले तर तुम्हाला ते 1000 कोटी रुपये कसे वापरायचे याचं सुद्धा गणित जे आहे तर ते माहिती पाहिजे. राईट, तर त्यासाठी हा पेपर असतो. दुसरं जीएसचा पेपर असतो. आता याच्यामध्ये काय असतं, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी आणि त्याचबरोबर सायन्स, टेक्नॉलॉजी, इन्व्हायरमेंट, करंट अफेअर, हे मेन जे सब्जेक्ट आहेत तर ते यामध्ये असतात. आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. आता फक्त इंट्रोडक्शन घ्या. एक 8 दिवस तुम्ही माझ्याबरोबर हे फ्री सिरीज मध्ये राहा. उद्या मात्र आपण 4 वाजता घेणार आहोत. या फ्री सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर नॉलेज मिळेल. ओके, तर हा झाला पहिला पॉइंट. आता दुसरा पॉइंट जो आहे जे तुम्हाला माहिती पाहिजे या ठिकाणी की सर हे जीएस आहे तरी काय. तर जीएस कसं असतं मित्रांनो, एमपीएससी आणि यूपीएससी सिलेबस तुम्हाला माहिती आहे. एनिथिंग अंडर द स्काय इज द पार्ट ऑफ आवर सिलेबस. बरोबर, जसं मी तुम्हाला काय सांगितलं होतं की सनराईज आणि सनसेट. तर सनराईज आणि सनसेटचा क्वेश्चन आता हा सिलेबस आहे, त्याच्यामध्ये अप्रोच पण आहे आणि बिटवीन द लाईन्स काय म्हणायचं आहे ते पण आपल्याला कळून घ्यायचं आहे. आणि नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही ब्युरोक्रेसीचा पार्ट होणार आहात, हायेस्ट लेवलची ब्युरोक्रेसीचा पार्ट होणार आहे. त्यामुळे तुम्हाला सिलेबस तसा दिलेला असेल. ते प्रश्न तुम्हाला असे छान प्रश्न विचारतील. उगाच आपल्या पाठ्यपुस्तकातले प्रश्न विचारणार नाहीत. काही प्रश्नांची लिस्ट मी तुम्हाला देणार आहे नंतर. ओके, सो जीएस मध्ये काय असणार, पहिला पेपर जर आपण बघितलं तर लक्षात घ्या या ठिकाणी हिस्ट्री असेल आणि दुसरं असणार आहे जिओग्राफी, म्हणजे इतिहास आणि भूगोल यामध्ये पहिल्या पेपरमध्ये आहे. दुसऱ्या पेपरमध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये आहे आपलं इंडियन पॉलिटी अँड कॉन्स्टिट्यूशन आणि त्याचबरोबर आहे इंटरनॅशनल रिलेशन, आंतरराष्ट्रीय संबंध यामध्ये असणार आहेत. हे तुम्ही बघा, भारताची राज्यघटना, राज्यव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय संबंध यामध्ये असतील. हा झाला पेपर नंबर 2. आणि नेहमी लक्षात घ्या मित्रांनो, सिलेबस तोंडपाठ पाहिजे. काय करणं गरजेचं आहे सुरुवातीला ते मी तुम्हाला सांगेन. ओके, त्याच्यानंतर पेपर नंबर 3 जो आहे तर त्याच्यामध्ये इकॉनॉमी आहे प्लस सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे पर्टिक्युलरली, प्लस त्याच्यामध्ये सिक्युरिटी पण आहे. ओके, सिक्युरिटी पण आहे. एक ढोबळ मानाने जर तुम्ही बघितलं तर यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी कव्हर होतात. आणि चौथा जर पॉईंट तुम्ही बघितला तर याच्यामध्ये एथिक्स नावाचा एक पेपर आहे. एथिक्सचा पेपर म्हणजे आपण असं समजूयात की आपल्या अभ्यासाचा एक हायेस्ट लेवलचा पॉईंट, की आपण समाजामध्ये जगत असताना आपण कसे वागायला पाहिजे, कसे बोलायला पाहिजे, सिव्हिल सर्व्हिसेसचे सर्वंट जे आहेत तर ते कसे असायला पाहिजे, करप्शन व्हायला पाहिजे का, सिंपती असायला पाहिजे का आपल्यामध्ये, इम्पॅथी असायला पाहिजे का, ह्या सगळ्या गोष्टी केस स्टडीज तुम्हाला दिल्या जातील. म्हणजे एथिक्सचा पार्ट जो आहे तो तुम्हाला तुमच्या ट्रेनिंगमध्ये, म्हणजे तुम्ही एमपीएससी क्वालिफाय करा किंवा यूपीएससी क्वालिफाय करा, तुमच्या ट्रेनिंगचा जो पार्ट आहे की तुम्ही ॲज अ
सिव्हिल सर्वंट कसं बिहेवियर असायला पाहिजे तुमचं, ठीक आहे, अशा पद्धतीने जो पार्ट जो दिलेला असतो तर तो तुम्हाला या ठिकाणी एथिक्समध्ये दिलेला असतो आणि खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. तुम्हाला जर डिसिजन मेकिंग माहिती असेल पूर्व परीक्षेला जे असतं की तुम्ही या जिल्ह्याचे कलेक्टर आहात आणि आता तुमच्या जिल्ह्यामध्ये रोगराई पसरलेली आहे, तुमच्याकडे एवढेच साधनं आहेत, त्याचा पुरेपूर वापर तुम्ही कसं करणार, असे काही केसेस असतात. तर मग त्या केसेस तुम्हाला सॉल्व्ह कराव्या लागतात. तर हे जे काही टोटल आहेत मित्रांनो 250 मार्कांचा एक पेपर असा जर आपण बघितलं तर टोटल होतात हे मार्क जर आपण बघितले काउंट केले तर 250 इंटू 4 पेपर, तर हे झाले आपले 1000 मार्क. बघा तुम्ही 1000 मार्कचे हे 4 पेपर असतात. सामान्य अध्ययन जे आहेत, यस ओके स्नेहल, सामान्य अध्ययनचे जे पेपर आहेत तर ते असे असणार आहेत 4 पेपर. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर एसेचा जो पेपर असतो एसे, या एसेकडे सगळेच लोक निग्लेक्ट करतात, दुर्लक्ष करतात आणि त्याच्यामुळे आपले मराठी मुलं पर्टिक्युलरली युपीएससी मध्ये या ठिकाणी कच्चे पडतात. तुम्ही इमॅजिन करा यामध्ये 125 मार्काला एक एसे, असे 2 एसे लिहावं लागतं आपल्याला. टोटल जे मार्क जर तुम्ही बघितले तर ते होतात 250 मार्क. म्हणजे इथं लिहितो मी 250 मार्क जे आहेत तर 2च एसे लिहायचे असतात. ग्रुप ए मध्ये एक एसे असतो, ग्रुप बी मध्ये एक एसे असतो, ठीक आहे. ते एसे कशाची तयारी करायची, आपल्याकडे काही IAS मित्र आहेत, काही एमपीएससीतून क्लास 1 पोस्ट अधिकारी मित्र आहेत, ते जे काही क्वालिफाय झालेले आहेत, ज्यांना युपीएससी मध्ये शिकवण्याचा अनुभव पण होता पण नंतर ते IAS ऑफिसर झालेले आहेत, तर त्यांचं गायडन्स सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ओके, या ठिकाणी त्यांचं गायडन्स जे आहे तर ते तुम्हाला बघायला मिळेल आणि ते खूप चांगलं असणार आहे. तर हा पॉईंट लक्षात घ्या, याची आपल्याला खूप तयारी करायची आहे. म्हणजे जवळपास 50 ते 100 एसे आपल्याला लिहायचे आहेत. ओके, तिसरा जो पार्ट आहे ऑप्शनलचा. आता ऑप्शनलचा पेपर जो असतो तर तो तुमच्या चॉईसचा पेपर असतो. म्हणजे हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, इंटरनॅशनल रिलेशन, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, अँथ्रोपॉलॉजी, मराठी लिटरेचर आणि तुम्ही जो कोणता निवडला असेल तर तो एक पेपर असतो. तर पेपर असतो आणि त्याचे 250 मार्काला एक पेपर, असे 250 मिळून असे 2 पेपर असतात आणि ते टोटल मार्क होतात आपले 500 मार्क. आता किती झालेले आपले बघा, 1250 हे आणि 500 हे टोटल जे झालेले आपले, तर मित्रांनो तर ते झाले 1750 मार्कांची मेन्स होत असते आपली. 1750 मार्क लिहून लिहून तुम्हाला या ठिकाणी तुमच्या बोटाला खड्डा पडतो, बरोबर का? आणि आपल्याला कळतच नाही की आपलं बोट कुठं गेलं म्हणून. हे लक्षात घ्या, कारण लिहिण्याची काही आपल्याला प्रॅक्टिस नसते. जे डोक्यामध्ये आहे ते खरंच आपल्याला लिहिता येते का, आपण लिहू शकतो का, जे लिहिलेलं आहे ते योग्य आहे का की अयोग्य आहे, इथं मात्र या ठिकाणी आपली अडचण निर्माण होते. आणि म्हणून मग या ठिकाणी आपण प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे. असे 2 ऑप्शनलचे, एक ऑप्शनल आहे त्याचे 2 पेपर होतात. उदाहरणार्थ हिस्ट्री आहे से फॉर एक्झाम्पल, तर हिस्ट्रीमध्ये पेपर 1 काय असणार, प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास. आणि पेपर 2 मध्ये काय असणार, आधुनिक भारताचा इतिहास आणि जगाचा इतिहास. म्हणजे असं कॅटेगरायझेशन तुम्हाला दिलेलं असते. तसं प्रत्येक विषयाचं आहे, PSIRचा आहे, तसंच जिओग्राफीचा आहे, तसंच मराठी लिटरेचर किंवा कोणत्याही विषयाचं तसं असणार आहे. ओके, समजते का जे काही चालू आहे ते आतापर्यंत मला सांगा. हे थोडंसं टेक्निकल होतं आणि हा पार्ट थोडासा बोरिंग होता. तुम्हाला असं वाटलं असेल सरांनी ओपनिंग लाईन मध्येच बोर करून टाकलेला आपल्याला. ओके, तर यस अमीर, स्नेहल, कोमल, सुजाता, प्रकाश, निर्मिती, मयुरी, वैष्णवी, सत्यम, साहिल, कळते का तुम्हाला जे काही चालू आहे ते? चला पटापट कॉमेंट बॉक्स मध्ये सांगायचं. ओके, कळते तुम्हाला? गुड गुड गुड, व्हेरी गुड. चला कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि तुमचे प्रश्न जे असणार आहेत तर ते आपण नंतर घेणार आहोत, त्याची पण तुम्ही काही जास्त चिंता करू नका. ओके, हे आहे आपलं स्ट्रक्चर. आता तुम्हाला असं वाटत असेल की हे सर हे क्वालिफाईंग पेपर काय आहेत, तर क्वालिफाईंग पेपर काय असतात मित्रांनो, की ज्या भाषेमध्ये आपण पेपर लिहितो, ज्या भागामध्ये आपण राहतो त्या भागाबद्दल आपल्याला माहित आहे की नाही आहे हे चेक करण्यासाठी हे ते पेपर असतात. म्हणजे त्या भागातील भाषेचं ज्ञान आपल्याला आहे की नाही त्यासाठी हे 2 पेपर असतात. त्याला आपण क्वालिफाईंग पेपर असं म्हणत असतो. व्हेरी गुड, यस, क्या बात आहे. पटापट कॉमेंट केले की जरा बरं असते. ओके, ठीक आहे. आता तुमचा जो एक्सपिरियन्स आहे हा ऍप्लिकेशनचा, तर तो अजून 15 दिवसांनी वेगळा असेल. त्याच्यामुळे 15 दिवस तुम्ही फक्त वाट बघा. 15 दिवस आपला वेबसाईट आणि ऍप्लिकेशन क्रिएशनचं काम सुरू आहे.
ते आल्यानंतर तुम्हाला एकदम सर्वोत्तम एक्सपिरियन्स भेटेल. हे आपली पूर्वीची सर्व्हिस आहे, ती आपण कंटिन्यू करू, तुमचं नुकसान होऊ नये म्हणून. चलो आता बघा, या ठिकाणी हे क्वालिफाईंग पेपर आहेत. इथं आहेत हे 300 मार्क आणि इथं सुद्धा 300 मार्क आहे. इथं म्हणजे काय, इंग्लिश 300 मार्क, मराठी 300 मार्क. आता हे 600 मार्क जे आहेत तर ते आपल्या या सेकंड स्टेजमध्ये पकडत नाही, कारण हे क्वालिफाईंग पेपर आहेत. लक्षात घ्या, हे पेपर कुठले आहेत, क्वालिफाईंग पेपर आहेत. ते फक्त चेक केले जातात आणि यामध्ये तुम्हाला 25% मार्क पाहिजे. फक्त तेवढे असले की तुम्ही क्वालिफाय झालेले आहेत. मग आता इंग्लिश आणि मराठी या पेपरमध्ये काय असतं बघा, याचे मार्क पकडत नाही, हा लक्षात घ्या. फक्त 600 मार्क तुमच्या मेरिटमध्ये पकडत नाही, पण तुम्हाला 300 पैकी 25% मार्क घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये एसे रायटिंग असतं, याच्यामध्ये ट्रान्सलेशन असतं, ग्रामर असतं, असं सगळं एकदम सोयीस्कर पेपर असतो. त्याच्यामुळे याची चिंता करू नका, क्लासरूममध्ये हे आरामात होऊन जाईल. अशी आहे आपली 1750 मार्कांची मेन्स आणि यासाठी लागणार आहे तुमचं रायटिंग. आता तिसरी जी स्टेज असणार आहे तर ती तिसरी स्टेज आपल्या या परीक्षेची असणार आहे इंटरव्ह्यूची स्टेज. आता इंटरव्ह्यू म्हणजे काय मित्रांनो, यामध्ये तुमची पर्सनॅलिटी चेक केली जाते. पर्सनॅलिटी. आता ज्या वेळेस मी इंटरव्ह्यूचं गायडन्स करतो त्या वेळेस मुलांना असं वाटते की सर पर्सनॅलिटी टेस्ट करतात, लगेच मुलं आणि मुली जिम जॉईन करतात आणि म्हणतात की यस आता आमची पर्सनॅलिटी खूप चांगली झालेली आहे, आता तुम्ही आम्हाला प्रश्न विचारा. तर मित्रांनो, पर्सनॅलिटी म्हणजे ती पर्सनॅलिटी नाही जे तुम्ही जिम मध्ये जाऊन करताय. ओके, ते तुमचं फिजिकल स्ट्रक्चर झालं. पर्सनॅलिटी म्हणजे या ठिकाणी मित्रांनो तुमचे विचार कसे आहेत. लक्षात घ्या, एखाद्या घटनेकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन काय आहे, दृष्टिकोन कसा आहे. पहिली गोष्ट तर तुमचे विचार कसे आहेत, म्हणजे जे समतावादी आहेत की नाही, सगळ्यांना सांभाळून घेणारे आहेत की नाही, विषयाचं त्यांना असं म्हणूयात आपण की नॉलेज आहे की नाही, ज्ञान आहे की नाही. लक्षात घ्या, तुमचे विचार, तुमचं आचरण सुद्धा या ठिकाणी चेक केलं जातं. आचरण की एखाद्या मुद्द्यावरती जसं आपण म्हटलं की महिलांना सुद्धा आई वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये समान संधी समान वाटा असावा. आता जर तुम्ही हे लेक्चर घरी बघत असाल तर घरचे तुमच्याकडे लगेच बघत असतील की अरे ये क्या बात कही थी सरने. ओके, लक्षात घ्या, मुद्दा कसा आहे मित्रांनो, आपला विचार कसा आहे, समानतेच्या तत्वावरचा आहे. दृष्टिकोन कसा आहे आपला, दृष्टिकोन मित्रांनो आपला कसा आहे, नोबल आहे, पवित्र आहे. बरोबर आहे, समानतेचं तत्व लागू करणारा आहे. मात्र या ठिकाणी आचरण म्हणजे आपण बोलतो कसं आणि वागतो कसं, याच्यामध्ये जे डिफरन्सिएशन आहे की नाही ठीक आहे, मी देशाची सेवा करेन, मी करप्शन करणार नाही, मी देशाच्या संविधानाची शपथ घेऊन सांगतो की मी जाती धर्म पाळणार नाही, परंतु ऍक्च्युअल मध्ये तुमचं आचरण कसं आहे. ज्यावेळेस तुम्हाला पोस्ट भेटते, ज्यावेळेस तुम्ही IAS IPS DYSP PSI या पदावरती असता, त्यावेळेस तुमचं आचरण कसं असते हे सुद्धा चेक केलं जातं. म्हणजे तुमचे विचार महान असून चालत नाही, तर तुमचं आचरण सुद्धा तसं त्या लेवलचं पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुमच्या पर्सनॅलिटीच्या टेस्टमध्ये होत असतात, तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये होत असतात. तुम्ही म्हणाल सर की हे कसं काय कळतं त्यांना, तर मित्रांनो ते जे वेगवेगळे प्रश्न विचारत असतात आपल्याला, एखाद्या प्रश्नावरती आपण स्माइल करतो, एखाद्या प्रश्नावरती टेन्शन घेतो. म्हणजे कसं असते हे, ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट बोलतो आणि समोर आपली कृती त्याच्या विरुद्ध असते, आपण म्हणतो की नाही मी खोटा बोलत नाही आणि लगेच आपण हसायला लागतो. ते चेहऱ्यावरचे जे हावभाव असतात ते टिकणारे लोक त्या ठिकाणी असतात. म्हणजे इंटरव्ह्यूचं पॅनल जे असते त्या पॅनलमध्ये एक सायकॅट्रिस्ट असतो, एक सायकोलॉजिस्ट असतो आणि तुमच्या चेहऱ्याचे हावभाव तो पकडत असतो. लक्षात घ्या की तुम्ही कुठं खोटं बोलले, तुम्हाला असं वाटते की तुम्ही फसवलं त्यांना, पण त्यांना माहिती आहे की तुम्ही कुठं फसवलं आणि म्हणून मग ते तुम्हाला घरी पाठवत असतात. हा अप्रोच जो आहे तो अप्रोच हा काही एका दिवसाचा, तुमचं कॅरेक्टर बिल्डिंग किंवा तुमची पर्सनॅलिटी बिल्डिंग हे एका दिवसाची गोष्ट नाही, ते थ्रू आउट प्रोसेस आहे. 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष आपण जीवन जगतो तोपर्यंत मित्रांनो आपल्याला आपल्या पर्सनॅलिटीला डेव्हलप करावं लागत असते. आणि जेवढे मोठे स्वप्न तुमचे असतात तेवढीच पर्सनॅलिटी तुम्हाला तेवढी डेव्हलप करावी लागते. बरोबर आहे, लक्षात येते. यस थोरवी, गुड इव्हिनिंग. ऑलराईट, लक्षात येतं तुमच्या, हे तुमच्या पर्सनॅलिटीचा पार्ट आहे. तो पर्सनॅलिटी म्हणजे काय सर, तुमचं बिहेवियर,
तुमची थिंकिंग प्रोसेस, तुमचा ॲटिट्यूड, तुमचा अप्रोच, तुम्ही इतरांपेक्षा कसे वेगळे आहात, म्हणजे तुम्ही सामान्य नाही आहे, तुम्ही खूप जास्त चांगले महापुरुष आहात, लक्षात घ्या. तुम्ही आता मनातल्या मनात हसू नका की सर आम्ही सामान्य नाहीये, आम्ही अतिसामान्य आहोत, असं मनातल्या मनात हसू नका. ओके, तर सामान्य लोकच इतिहास रचत असतात, ही पण एक गोष्ट लक्षात घ्या. पण ठीक आहे, आता हे झालं आपलं 3 स्टेजेस. याची सुरुवात कधीपासून होणार? इंटरव्ह्यूची मेन झाल्यानंतर होणार आहे का? तर नाही. ज्या दिवशी तुम्ही क्लासमध्ये येणार त्या दिवशी तुमची ही तयारी होणार आहे, लक्षात घ्या. ओके, लक्षात घ्या, ही एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे. आता या 3 स्टेजेसमध्ये जे मी तुम्हाला सांगितलं हे पॉईंट लक्षात घ्या की मी तुम्हाला प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू या संदर्भात या 3 स्टेजेस मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आता मला सांगा की यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? इथपर्यंत तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? हा पॉईंट जो आहे तर तो आपण डिस्कस केलेला आहे. चला, इथपर्यंत सगळ्यांना समजलं? चला मित्रांनो, पटापट सांगा, इथपर्यंत सगळ्यांना समजलं का? यस, समजलं असेल तर समजलं म्हणा सर, नसेल समजलं तर ते पण सांगा, है ना. चला, कळलं सगळ्यांना? प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू ह्या 3 गोष्टी ज्या आहेत तर त्या 3 गोष्टी, यस सत्यम, व्हेरी गुड, ह्या 3 गोष्टी ज्या आहेत तर त्या पर्टिक्युलरली थोडक्यात माहिती करून घेतल्या आपण. आता तर अभी तो बहुत, दिल्ली तो बहुत दूर बाकी है, अभी बहुत दूर है. यस वैष्णवी, व्हेरी गुड. ओके, चला, आता ह्या 3 गोष्टी आहेत मित्रांनो. काय होतं, प्रिपरेशनच्या संदर्भामध्ये तुम्हाला जर मी काही गोष्टी सांगितल्या तर तुम्ही लक्षात घ्या. आता तुम्ही क्लास लावलेला नाही आहे किंवा तुम्ही आता क्लास लावणार आहात कुठं, काही विद्यार्थ्यांनी क्लास लावलेला असेल किंवा काही विद्यार्थ्यांनी लावलेला नसेल सुद्धा, तुम्ही विचार सुद्धा करत असाल. पण एक गोष्ट कायम लक्षात घ्या की तुम्हाला नाही माहिती की क्लासमध्ये काय चालतं, क्लास कशा पद्धतीने असायला पाहिजे. तुम्ही एखाद्या क्लासेसची ॲडव्हर्टाईज बघता आणि त्यावरून त्या क्लासेसचं जे काही औरा आहे, महत्त्व आहे ते ठरवता, पण तुम्हाला नाही माहिती की हे गेम कसे असतात. पण तुम्ही ही एक गोष्ट प्राकर्षाने तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे, कारण तुम्ही लहान नाही आहेत. तुमच्या घरच्यांना हा व्हिडिओ दाखवा वाटला तर, की जर तुम्हाला क्लास लावायचा असेल निर्मिती तर कशा पद्धतीचा क्लास असायला पाहिजे. आता तुम्ही बघा, याच्या स्टेजेस आपल्याला माहिती आहे. आता जर परीक्षाच जर क्लास 1ची असेल तर आपल्याला अभ्यास पण तेवढ्या लेवलचा पाहिजे. मग काय, या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं तुमच्या प्रिपरेशनचं सगळ्यात महत्वाचा पॉईंट घ्या. प्रिपरेशन कसं असायला पाहिजे तर मित्रांनो, ते पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ती स्टेप बाय स्टेप असायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? तुम्ही शाळेमध्ये ज्यावेळेस एंट्री केली त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट 10वीत गेला का? नाही, पहिले आपण कॉन्व्हेंटमध्ये गेलो, म्हणजे बालवाडीमध्ये गेलो, मग 1ली ते 4थी, 5वी ते 10वी, मग 11वी 12वी, अशा त्या स्टेजेस असतात. म्हणजे प्रिपरेशनच्या पण काही स्टेजेस असायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? मग आता याच्यामध्ये होतं काय, जर आपण स्टेप बाय स्टेप प्रिपरेशन केलं नाही आणि आपण ज्यावेळेस अभ्यासाला लागतो त्यावेळेस मित्रांनो आपल्याला या ठिकाणी धोका मिळतो. पहिली गोष्ट. मग त्यातला सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट साहिल असं आहे की तुम्ही क्लास लावताना काही चुका करता. तुम्ही कॉलवर बोला, त्यांना जाऊन भेटा, त्यांचे प्रोग्राम काय ते बघा. आता काय असतात, स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगतो की कुठल्याही परीक्षेची तयारी जर तुम्हाला करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या परीक्षेबद्दल तुम्हाला माहिती आहे का. फाउंडेशन. फाउंडेशन म्हणजे काय, तुमचं बेसिक्स क्लिअर आहे का. बेसिक माहिती तुम्हाला आहे का. म्हणजे एमपीएससीची मी तयारी करतो असं नाहीये. एमपीएससी हा एक आयोग आहे, घटनात्मक आयोग आहे आणि तो आयोग वेगवेगळ्या परीक्षा घेते. त्यातली एक परीक्षा आहे सनदी सेवा, नागरी सेवा, तीची एक स्पर्धा परीक्षा आहे, त्याची मी तयारी करतो. एवढं मित्रांनो तुम्हाला बेसिक नॉलेज पाहिजे. जसे की तुम्हाला पॉलिटी आणि कॉन्स्टिट्यूशन काय आहे. तुम्हाला जर मी आता विचारलं की राज्यघटना म्हणजे काय, तर तुम्हाला बेसिक आता माहिती आहे की नाही माहिती मला नाही माहिती, पण तुम्हाला मी असं कन्सिडर करतो की तुम्ही फारच फाउंडेशनमध्ये आहात. ओके. काय होतं, दुसरी याची ही स्टेज जी असायला पाहिजे मित्रांनो, ही 6 ते 9 महिने तुमची असायला पाहिजे. फाउंडेशन कोर्स. फाउंडेशन म्हणजे तुम्हाला हिस्ट्रीचं बेसिक माहिती पाहिजे, तुम्हाला जिओग्राफी असेल, तुम्हाला राज्यशास्त्र असेल, इकॉनॉमी असेल, एथिक्स असेल, ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. तुमच्या घराचं फाउंडेशन जर नसेल आणि तुम्ही डायरेक्ट जर घर बांधायला गेलं तर ते घर जास्त दिवस टिकत नाही. हे होतं मित्रांनो कशाच्या बाबतीत,
जे सेकंड स्टेज आहे आपली ती म्हणजे कम्प्रिहेन्सिव्ह कोर्सच्या बाबतीत, हा पण लक्षात घ्या. कम्प्रिहेन्सिव्ह कोर्स, कम्प्रिहेन्सिव्ह, त्या कम्प्रिहेन्सिव्ह कोर्ससाठीच तुमची इन्क्वायरी असते सारखी, की सर मला एमपीएससीची तयारी करायची आहे, मला तुम्ही गाईड करा आणि मला तुमचा 1 वर्षाचा कोर्स जॉईन करायचा आहे. मित्रांनो, हे जे काही आहे हे 1 इयर जे कोर्स आहे, हा 1 इयरचा कोर्सचा काहीच फायदा होत नाही जर तुम्ही फाउंडेशन कोर्स केलेला नसेल तर. तुम्ही म्हणाल सर आता काय आणि तुम्ही आमच्याकडून आता पैसे घेता वेगवेगळ्या पद्धतीने, तसं नाही आहे मित्रांनो. फाउंडेशन कोर्स काय असायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगितलं. बऱ्याच क्लासेसमध्ये फाउंडेशन कोर्स जे आहेत तर त्या फाउंडेशन कोर्समध्ये 1 ते 2 दिवस सेशन होतात फक्त. त्यांच्या ट्रिप निघतात मस्त फिरायला जाणे. त्यांचं तुम्ही जर बघितलं तर कुठेतरी त्यांना ट्रॅफिक मॅनेजमेंटमध्ये लावणे, कुठेतरी सेवा द्यायला लावणे, कुठेतरी एखाद्या आश्रमात घेऊन जाणे, आणि असं हे फाउंडेशन कोर्स असते. आता मला सांगा, हे करणं खूप चांगली गोष्ट आहे, परंतु आम्ही तसं अजिबात करत नाही. आम्ही आमच्या मुलांना या ठिकाणी पाहिलं तर कोणत्याही आश्रमात घेऊन जात नाही, कोणत्या टेकड्या चढायला घेऊन जात नाही, कुठल्याही प्रकारचा टूर काढत नाही. यामध्ये आम्ही त्यांचं सगळं बेसिक कव्हर करून घेतो, हा पॉईंट लक्षात घ्या. कारण तुम्ही ते पहाड किंवा डोंगर दऱ्या चढण्यासाठी पैसे नाही दिले आम्हाला. तुम्हाला अभ्यास करायचा आहे, तुमचं टार्गेट आहे की मला IAS IPS DC DYSP व्हायचं आहे, त्याच्यासाठी तुम्ही आमची तयारी करून घ्या. आणि म्हणून मग आपण हे असे प्रोग्राम ठेवतो की फाउंडेशन बॅच. आम्ही कॉलेजच्या सगळ्या मुलांना हेच सांगत असतो की बाबा तू पहिले फाउंडेशन कर, त्याच्यानंतर तू कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्सला ये. ओके, आता दुसरं आहे कम्प्रिहेन्सिव्ह कोर्स. कम्प्रिहेन्सिव्ह कोर्समध्ये काय असतं, ही झाली सेकंड स्टेप. आपण जे प्रिपरेशन आहे मित्रांनो तर ते 4 स्टेपमध्ये करून घेतो. तुमच्या जवळ आपल्या विजडम IAS आणि शून्य IASचं ब्रोशर आलं असेल किंवा ते पॉम्पलेट आलं असेल, त्याच्यामध्ये मी दिलेलं आहे 4 स्टेज. पहिल्या स्टेजमध्ये तुमचं बेसिक कव्हर करून घ्यायचं. दुसऱ्या स्टेजमध्ये तुमच्याकडून कम्प्रिहेन्सिव्ह कोर्स जो आहे तर तो कव्हर करायचा, म्हणजे या ठिकाणी सगळा सिलेबस आहे तर ते त्याचं पूर्ण कव्हरेज घेणे. म्हणजे सिलेबस जो असतो आपल्या आयोगाने दिलेला, UPSC असेल किंवा MPSC असेल, त्यांनी जो सिलेबस दिलेला आहे तर तो आपल्याला कंप्लीट करायचा असतो. मग ह्या 2 गोष्टीने तुमचा काय होतो, अभ्यास होतो. आता तिसरी स्टेज कुठली, तिसरी स्टेज बघा आता तुम्ही. तर तिसऱ्या स्टेजमध्ये आपण पूर्व परीक्षा आली, म्हणजे तुमचा 2 वेळा क्लास झालेला आहे. आता फाउंडेशन पण तुमचं झालेलं आहे आणि तुमचं कम्प्रिहेन्सिव्ह पण झालेलं आहे. वेगळ्या तुम्ही फीस जी असते, आता तुम्ही बघा याची फीस तुम्ही विचारत असता, परंतु मी तुम्हाला क्लासेसची फीस काय ते नंतर सांगतो. याची फीस सगळ्यात कमी असते. हे फीस असेल, दुसरी फीस असेल ते मी तुम्हाला सांगतो. फक्त एकदा समजून घ्या, समजून घेऊन नंतर डिसिजन घेत चला कधी पण. त्याच्यानंतर असते मित्रांनो तिसरी स्टेप आपली रिव्हिजनची स्टेज. रिव्हिजनमध्ये काय असतं, से फॉर एक्झाम्पल पूर्व परीक्षा आहे आपली, त्याच्यानंतर आहे मुख्य परीक्षा, प्रिलिम्स अँड मेन्स, अशा 2 परीक्षा आपल्या असणार आहेत. बरोबर. आता प्रिलिम्सचं नोटिफिकेशन आलं की तुमचा रिव्हिजन क्लास होणं अपेक्षित आहे. आणि या रिव्हिजन बरोबरच चौथी जी स्टेज आहे किंवा ह्या रिव्हिजन बरोबरच चौथी जी स्टेज असणार आहे आपली तर ती असणार आहे आपली रॉ स्टेज. रॉ म्हणजे काय असणार आहे, रिव्हिजन, रिव्हिजन अँड रायटिंग. रिव्हिजन अँड रायटिंग हा जो काही पार्ट आहे तर हा पार्ट असतो आपला चौथा स्टेज. या 4 स्टेजमध्ये तुमचं प्रिपरेशन झालं पाहिजे. पूर्व परीक्षेचा कोर्स तुमचा झालेला असेल, मेन्सचा पण झालेला असेल, तुमचं फाउंडेशन पण झालेलं असेल. नोटिफिकेशन आल्यानंतर तुमचा अभ्यास करून घेणे, त्यासाठी आम्ही टाइम टेबल बनवला. पूर्व परीक्षा आली की रिव्हिजन क्लास आणि त्याचबरोबर तुमच्या टेस्ट. मेन्स आली की याच्यामध्ये रिव्हिजन टेस्ट पण आहे, याच्यामध्ये रिव्हिजन अँड टेस्ट. तुम्ही बघितलं असेल आपलं शून्य IAS जे आहे तर आपण जवळपास ब्रह्मास्त्र प्लॅन म्हणजे ज्या मुलांचा क्लास झालेला आहे जे याच्यामध्ये असतात, तर यामध्ये आपण पूर्व परीक्षेच्या 45 टेस्ट आणि मुख्य परीक्षेच्या 35 टेस्ट घेतो. एवढ्या टेस्ट 3 ते 4 महिन्यात होतात. तुमचा अभ्यास, तुमचा जे काही सिलेबस आहे तो एकदम छान होतो आणि तुमचा झालेला अभ्यास तुमच्या टेस्टमध्ये दिसतो. म्हणजे काय असतं की वाचनाबरोबरच प्रॅक्टिस जर तुम्ही केली, तुम्ही जर फक्त वाचतच असाल आणि तुम्ही जर त्याची प्रॅक्टिस केली नसेल तर मला असं वाटते की तो तुमच्यासाठी तोटा असेल. कारण तुम्हाला माहिती आहे की पाण्यामध्ये उडी कशी मारायची, पण तुम्ही कधी पाण्यात उडीच नाही मारली तर मला असं वाटतं ते तुमचा तोटा असणार आहे. आता हे जे चालतं मित्रांनो, हे चालतं तुमचं 2 वर्ष.
2 वर्ष चालते. 4 स्टेजेस मधलं प्रिपरेशन तुमचं 2 वर्ष चालते. 2 वर्षामध्ये रिझल्ट येणं हे अपेक्षित असते, लक्षात घ्या. इन केस आता तुम्ही म्हणाल सर 100% तुम्हाला काही पास होणार नाहीत, बरोबर आहे की नाही? एकाच परीक्षेला 1 लाख विद्यार्थी पास होणार आहेत का? नाही. जागा किती आहेत आपल्याकडे? 400, 500, 700, 800, 1000 वेगवेगळ्या परीक्षा असतील त्याच्या, पण एवढे मुलं पास होणार नाही. मग आपण काय करतो? मुलांना सोडून देत नाही. आपण यामध्ये ह्या रॉ जो प्रोग्राम आहे याच्यामध्ये आपण मेंटॉरशिप पण प्रोव्हाइड केलेली आहे. मेंटॉरशिप, ओके. काय केलेलं आपण? मेंटॉरशिप. की तुमचं काय चुकते, प्रिपेरेशनच्या 4 स्टेजेस झाला पाहिजे. तुमचं बेसिक तुमचं कव्हर झालं पाहिजे. दुसरी गोष्ट तुमचा सिलेबस कव्हर झाला पाहिजे त्या पर्टिक्युलर टाइम मध्ये. हे करत असताना सुद्धा मी तुम्हाला सांगतो की हे जे रायटिंग आहे, रायटिंग रॉ, आपल्या क्लासमध्ये पहिल्या दिवशी जो मुलगा येतो त्या पहिल्या दिवसापासून आपण त्यांचं रायटिंग घेत असतो. दर सॅटर्डेला आपण टेस्ट घेतो, त्याचं अनालिसिस करतो आणि परत क्लासमध्ये ज्या काही चुका घडतात तर ते झाल्या नाही पाहिजे यावरती आपण फोकस करत असतो. ओके. तर ह्या स्टेजेस असतात. आता यामध्ये आम्ही काय केलेलं आहे अजून हे कळतं का तुम्हाला? जे काही चालू आहे ते एकाच दिवशी एकदम ओव्हरलोड नको व्हायला, नाही का? की सर फार लोड आलेला आहे एकाच दिवशी. आता इथपर्यंत कळालं का? चला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा मला. यस. आय थिंक तुम्हाला कळालं असेल, राईट? व्हेरी गुड. आता बघा काय असतं माहिती आहे का? ज्यावेळेस आपण क्लास करतो ना, पर्टिक्युलरली क्लास ज्यावेळेस करतो आपण, क्लास म्हणजे फक्त तुम्ही ही एक गोष्ट लक्षात घ्या, क्लासमध्ये काय काय होतं ह्या सगळ्या गोष्टी होतात का? पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितलं, तुमचं बेसिक कव्हर होते का? तुमचे क्लास कम्प्रिहेन्सिव्हली कव्हर होतो का? तिसरी गोष्ट तुमच्याकडून रायटिंग केलं जाऊ शकतं का? तुम्हाला मेंटॉरशिप दिले जाते का? तुम्हाला टेस्ट सिरीज दिले जाते का? ते रिव्ह्यू होऊन येते का? ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही चेक केल्या पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही विद्यार्थ्यांशी पण बोलू शकता. आणि हे सगळं ऑनलाईन सुद्धा तुम्हाला दिसू शकतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपले जे एमपीएससीचे जे टीचर आहेत ते सगळे युपीएससी वाले आहेत. आपण आपल्याकडे एमपीएससीची फॅकल्टी युपीएससीलाच नाही ठेवत आपण, आणि ते कंबाईनच्या याला पण आपण नाही ठेवत. तर लक्षात घ्या, कंबाईनला म्हणजे कंबाईनची जी परीक्षा ज्याचा तुमच्याशी काही संबंध नाहीये. चला, हरकत नाहीये. जे पर्टिक्युलर एमपीएससीची फॅकल्टी आहे ती एमपीएससी साठी, आणि युपीएससीची फॅकल्टी युपीएससी आणि राज्यसेवा, कारण पॅटर्न सेम झालेला आहे. असं मला तुम्हाला ते सांगायचं होतं. ओके. आय होप की तुम्हाला इथपर्यंत कळालं असेल. आता तुम्हाला जर अभ्यास करा असं जर म्हटलं, अभ्यास करत असताना कुठल्या कुठल्या गोष्टी प्रायोरिटी लेवलला ठरायला पाहिजे. मी तुम्हाला नेहमी स्टेजेस जे आहे, स्टेजचं काय महत्व आहे ते तुम्हाला सांगत राहतो नेहमी. तर हा एक पॉइंट लक्षात घ्या. आता अभ्यास करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट की सिलेबस तुमच्याकडे आहे का? तुमच्याकडे जर सिलेबस नसेल तर मित्रांनो त्याची कॉपी तुम्ही आम्हाला मागा. आपली इंग्लिश मधली आणि मराठी मधली सिलेबसची कॉपी तयार आहे, ते आम्ही तुम्हाला पीडीएफ देऊ शकतो. आणि जे जर पुण्यामध्ये जर तुम्ही असाल तर आपल्या ऑफिसमध्ये या आणि ते सिलेबसची कॉपी जी आहे तर ते घेऊन जा. ठीक आहे. काय करायचं आपल्याला? पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सिलेबस काय आहे, त्या एखाद्या परीक्षेचा सिलेबस काय, म्हणजे आपल्याला काय वाचायचं आहे हे आपल्याला कळणार आहे. दुसरी गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुम्हाला या ठिकाणी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं स्वतः अनालिसिस म्हणजे काय? तुम्हाला आता जमणार नाही अनालिसिस, कारण तुम्ही लहान मुलं आहात. तुम्ही फक्त त्या शाळा कॉलेजच्याच परीक्षा दिलेल्या आहेत, तुम्हाला स्पर्धा परीक्षा माहिती नाहीये. मग आता ज्या परीक्षेचा आपण परीक्षेची तयारी करतो त्याचा सिलेबस आपण माहिती करून घेतला, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण PYQ प्रिलिम्सचे असू द्या किंवा मेन्सचे असू द्या याच्या माध्यमातून आपण समजून घेतलं की प्रश्न कशा पद्धतीचे विचारतात, म्हणजे अप्रोच काय आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेतलेलं आहे. ह्या दोन गोष्टी नेहमी करायच्या. कुठलं सिलेबस आणि PYQ. कळालं तुम्हाला? तिसरी गोष्ट जी असणार आहे मित्रांनो तर ती म्हणजे क्लास. सगळ्यात महत्वाचा, ज्याच्यासाठी तुम्ही पैसे भरलेले आहेत, क्लास. क्लासमध्ये कधीही एक गोष्ट लक्षात ठेवायची की क्लास निवडताना आपली सतत विवेकबुद्धी जागृत ठेवायची. मी आतापर्यंत जे सांगितलेलं आहे 4 स्टेप मधलं जे काही प्रिपरेशन असणार आहे त्याच्यासाठी लागणार आहे पेशन्सली कंटिन्युअसली अभ्यास तुमचा असणं गरजेचं आहे.
लक्षात घ्या, पेशंट खूप डेव्हलप करावं लागतं आपल्याला. अदरवाईज विद्यार्थ्यांची आम्ही तळमळ बऱ्याच वेळा आम्हाला जाणवते की सर पटापट शिकवा, आम्हाला आता यायला लागला आम्हाला, सर हे आताच कव्हर करायला पाहिजे तुम्ही. पहिल्या गिअरमध्ये गाडी 10-20च्या स्पीडमध्ये असते, 100च्या स्पीडमध्ये पळू नका. टॉप गिअर ज्यावेळेस आपला पडेल त्यावेळेस ते 100च्या स्पीडमध्ये जाईल. बरोबर आहे. ह्या स्टेजेस ज्या आहेत ह्या स्टेजेसला आपण 2 वर्ष दिलेले आहेत. आपले प्लस पॉइंटच कोणते कोणते आहेत ते मी तुम्हाला नंतर सांगतो. क्लास, आता क्लास करत असताना मी तुम्हाला जे सांगितलं की फाउंडेशन बेसिक तुमचं होणार आहे का, तुमचा सिलेबस कव्हर होणार आहे का, तुम्हाला डेली रायटिंग करायला भेटणार आहे का, तुम्हाला वीकली टेस्ट होणार आहे का, पॉइंट लक्षात घ्या. तुम्हाला मॉडेल क्वेश्चन देण्यात येणार आहेत का, तुम्हाला नोट्स देण्यात येणार आहेत का, ते पण चांगल्या नोट्स. ओके. मेंटरशिप आहे का, मेंटरशिपमध्ये तुमचा टाइम टेबल ठरवून दिला जाणार आहे का, जर मला येत नसेल तर त्याच्यावरती तुम्ही मला रिव्हिजन क्लासमध्ये बसू देणार आहात का, आणि त्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी पास होईपर्यंत, माझा क्लास झाल्यानंतर मी पास होईपर्यंत मला सपोर्ट करणार आहात का. कारण एक टीचर एक स्टुडंटला सपोर्टच करायला पाहिजे. तुम्ही क्लासचा पार्ट असू द्या किंवा नसू द्या, तुम्ही क्लास लावा किंवा नसू द्या, हा एक पॉईंट नेहमी लक्षात ठेवायचा. तर आमचा हा प्लस पॉईंट आहे की तुम्ही पास होईपर्यंत आम्ही तुमच्यासोबत असणार आहे. ओके. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. क्लास व्यवस्थित होतो की नाही तुमचा, हा अभ्यासाचा पार्ट आहे. त्याच्यानंतर हा अभ्यास करून, स्टडी करून तुम्ही त्याच्या टेस्ट सुद्धा आम्ही तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेतो. हा पण एक पॉईंट लक्षात घ्या. आणि मध्ये मध्ये आपले अधिकारी लोक येत असतात, त्यांचा तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे. इथपर्यंत ज्या गोष्टी आहेत हे बेसिक जे आहे तर ते बेसिक गोष्टी. आता हे सगळं करत असताना मित्रांनो एखाद्या घटनेकडे बघण्याचा म्हणजे काय होतं, या सगळ्यांमधून तुम्हाला काय मिळणार आहे, आता तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळणार आहे. इन्फॉर्मेशन, माहिती. यू विल गेट ऑल द इन्फॉर्मेशन फ्रॉम द व्हेरियस सोर्सेस. व्हिज्युअल असू द्या, ऑडिओ असू द्या, बरोबर आहे, रीडिंग असू द्या, व्हिडिओज बघून असू द्या, तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळत असते. यू विल गेट ओनली इन्फॉर्मेशन. बट तुमच्याकडे माहिती आहे, त्या माहितीच्या बेसिसवरती तुम्ही पास होणार आहात असा जर तुम्हाला वाटत असेल तर मला असं वाटते की ही चुकीची तुमची समज आहे, तो गैरसमज आहे तुमचा की तुमच्याकडे माहिती आहे आता तुम्ही पास होणार. तुम्ही म्हणत असाल सर ज्ञानच तर पाहिजे. माहिती आणि ज्ञान याच्यामध्ये फरक आहे. माहिती आहे परंतु लक्षात घ्या तुमच्याकडे त्या परीक्षेचा अप्रोच आहे का. काय विचारतो मी तुम्हाला, परीक्षेचा अप्रोच आहे का, अप्रोच की प्रश्न काय विचारलेला आहे आणि तो प्रश्न तुम्हाला कळाला का. सो इन द अप्रोच व्हॉट यू नीड टू अंडरस्टँड इज व्हॉट इज द डिमांड ऑफ द क्वेश्चन. Once you understand the demand of the question, then definitely you will put all the information as per the requirement of that particular question. So always need to define ki how our approach is, whether my approach is defined or not. Okay. मराठीमध्ये सांगतो की आपल्याला त्या परीक्षेचा दृष्टिकोन माहिती पाहिजे, प्रश्नाची डिमांड काय आहे. म्हणजे तुम्हाला जर कोणी विचारलं की से फॉर एक्झाम्पल एखादी बिल्डिंग पूर्वच्या साईडला आहे आणि त्याने जर तुम्हाला पश्चिमेला जायला सांगितलं तर डायरेक्शन चुकेल आणि ती जी केलेली मेहनत आहे तर ती वाया जाईल. सेम असं आहे आपल्याकडे. याचं मी तुम्हाला जस्ट उदाहरण सांगतो. आता आपल्या युट्यूब वरती सुद्धा मी रोज लाईव्ह असणार आहे आणि माझ्यासारखे असे 30 एज्युकेटर लाईव्ह असणार आहेत आपल्या कंबाईन मध्ये, काही राज्यसेवेमध्ये, काही युपीएससी मध्ये, काही ऑप्शनल, काही जीएस, काही एसए असं. तर ते आम्ही 1 तारखेपासून करणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला खूप सगळं मटेरियल भेटणार आहे, तर त्याची तुम्ही काही चिंता करू नका. आणि आता जे फीज मध्ये आहे, फीज मध्ये आम्ही या ठिकाणी तुम्हाला डिस्काउंट ऑफर देणार आहे आणि ते डिस्काउंट ऑफर असणार आहे उद्यापासून. ओके, उद्यापासून ते डिस्काउंट ऑफर असणार आहे. तर तुम्ही आम्हाला जे नंबर दिलेले आहेत आपल्या विजडम आयएस वरच्या ॲपवरती किंवा आपल्या वेबसाईटवरती त्याला मेसेज करा आणि आमची टीम तुम्हाला कॉल करतच असेल. ओके. तर बघा अप्रोच कसा असायला पाहिजे. आता याचं साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. खूप जास्त टेन्शन मी तुम्हाला देणार नाही कारण आपण सिलेबस आणि युपीएससीची तयारी कशी करावी त्याच्याबद्दल अप्रोच कसा असावा या संदर्भात तुम्हाला जस्ट डिस्कशन करतोय. हे डिस्कशन खूप दिवस चालू शकतं. अप्रोच मध्ये से फॉर एक्झाम्पल तुम्हाला आता गांधीजी बद्दल सगळ्यांना माहिती आहे, बरोबर. एव्हरी वन नोज अबाउट द गांधीजी. मग आता गांधीजी वरती से फॉर एक्झाम्पल मॉडर्न हिस्ट्रीमध्ये क्वेश्चन आला की गांधीजी वॉज अ ग्रेट लीडर. गांधीजी वॉज व्हॉट, ग्रेट लीडर. आणि तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे क्रिटिकली अनालाइज
क्रिटिकली व्हॉट? अनालाइज. क्रिटिकली अनालाइज. आता या परीक्षेच्या मी तुम्हाला काय म्हटलेलं आहे, या परीक्षेसाठी लागतो अप्रोच. या परीक्षेसाठी फक्तच माहिती लागत नाही, अप्रोच पण मित्रांनो हा 50% पार्ट आहे, तर हा 50% पार्ट आहे अप्रोच. आणि मी तुम्हाला काय सांगितलं, जस्ट हॅव्हिंग द इन्फॉर्मेशन इज नॉट सफिशियंट टू क्रॅक द एक्झामिनेशन. यू नीड टू आयडेंटिफाय द डिमांड ऑफ द क्वेश्चन and as per the requirement of the question you need to write your answer and then only you will get the good marks. Alright, हा पॉइंट या ठिकाणी समजून घ्या. आता या ठिकाणी बघा अप्रोच म्हणजे काय. आता तुम्हाला माहिती आहे की गांधीजी वॉज अ ग्रेट लीडर, तुम्हाला तर ग्रेटच सांगायचं आहे, बरोबर आहे की नाही. परंतु आता गांधीजींबद्दल कसं सांगणार तुम्ही, सत्याग्रह त्यांनी केलेले आहेत, देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे, वेगवेगळे आंदोलनं केली, जसे की आपण बघा पहिलं नॉन कॉपरेशन मुवमेंट, असहकार चळवळ 1920, 1930 ला सविनय कायदेभंग, 1942 ला चले जाव किंवा क्विट इंडिया मुवमेंट, हे 3 इव्हेंट आहेत त्यांचे. तर समाजामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे हे दाखवणार तुम्ही. आणि समाजाला बांधण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या चळवळीमुळे या ठिकाणी देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. असं एक पॅन इंडिया मुवमेंट त्यांनी चालवलेली आहे, म्हणून ते एक ग्रेट लीडर आहेत. हा एक अप्रोच तुमचा असेल, बरोबर आहे. यस. थोरवी, वैष्णवी, साहिल, स्नेहल, निर्मिती, मयुरी, सत्यम. यस, हाच अप्रोच असणार आहे. पण लक्षात घ्या मित्रांनो, ही जी माहिती होती त्या माहितीच्या आधारावर तुम्ही सांगितलं होतं की ही वॉज ग्रेट लीडर, परंतु क्वेश्चन मध्ये दिलेलं आपल्याला क्रिटिकली अनालाइज म्हणजे गांधीजी हे ग्रेट लीडर होते. हा झाला फर्स्ट पार्ट. आणि सेकंड पार्ट मध्ये आपल्याला सांगायचं आहे की व्हॉट वर द लिमिटेशन्स ऑफ द गांधीजीज पर्सनॅलिटी. नो वन इज ऍब्सोल्यूट ग्रेट अँड नो वन इज ऍब्सोल्यूट वर्स्ट. याच्यामध्ये आपल्या पर्सनॅलिटीज असतात. त्यामध्ये गांधीजी हे ग्रेट लीडर आपल्याला दाखवायचेच आहेत, परंतु त्यांच्या पर्सनॅलिटीचे काय काय लिमिटेशन्स आहेत की ते त्यांच्या महात्म्यापणाला थोड्याशा आपण असं म्हणतात की डाग लावतात, म्हणजे चांद पे भी डाग होता है. तर हे लिमिटेशन्स असणार. मग आता लिमिटेशन्स म्हणजे कसं, आता मी एक लिमिटेशन सांगतो, सगळ्यात महत्वाची गोष्ट. लिमिटेशन्स काय, तर गांधीजी हे अहिंसावादी होते, बरोबर. गांधीजी वॉज बिलिव्हिंग इन नॉन व्हायलन्स, बट इन 1942 he given a slogan do or die. It means he given the message of violence and that is why we can say की हे त्यांच्या पर्सनॅलिटीचे एक लिमिटेशन्स होते. म्हणजे अहिंसावादी होते आणि एका काळात ते हिंसा करायला पण सांगतात की आता करा किंवा मरा. गांधीजींच्या या स्टेटमेंटचा जर आपण असा विचार केला, म्हणजे ते म्हणू आपण एक ते आपण असं म्हणतो की सिम्बॉलिकली पण असेल, बट अल्टिमेटली दॅट वॉज द मेसेज. टू किल ऑर टू डाय ऑर टू सुसाइड इज ऑल्सो पार्ट ऑफ व्हायलन्स. हा पॉइंट तुम्ही या ठिकाणी सांगितलेला आहे. जसं गांधीजींनी हरिजन म्हणजे आपल्या समाजातील जो मागास वर्ग आहे त्यांना एक वेगळी ओळख दिली, हरिजन. परंतु तुम्हाला हे सुद्धा माहिती पाहिजे की गांधीजींचे स्टेटमेंट आहे की ही वॉज अ स्टॉन्च बिलिव्हर ऑफ वर्णा सिस्टम, ज्याचा नंतर तर ज्याचं मोठं रूप जे आहे तर ते कास्ट सिस्टम मध्ये झालेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजी यांच्यामध्ये वादाचं हेच कारण होतं की गांधीजी हे वर्णा सिस्टम मध्ये बिलीव्ह करतात आणि ते कसे काय समतेचा पुरस्कार करू शकतात याचे भरपूर उदाहरण आहेत. आता तुम्हाला ते पचणार नाहीये, एवढा तुमचं बेसिक लेक्चर आहे आणि त्याच्यामध्ये हे एवढे जर एक्झाम्पल जर दिलेत तर मला असं वाटतंय की तुम्हाला तो अप्रोच अजून डिफाईन करायचा बाकी आहे. बट मला जे सांगायचं आहे की एखाद्या व्यक्तीचं महात्म्यपण आणि काही विरोधाभास जे दाखवायचे आहेत ते या प्रश्नामध्ये दिसतील. म्हणजे 50% पार्ट हा झाला, 50% पार्ट हा झाला. आता तुम्हाला 10 पैकी एक 4 ते 5 मार्क मिळू शकतात. 5.5 मार्क हायएस्ट. 6 म्हणजे मग डोक्यावरून पाणी, त्याच्यावरून मार्क मिळत नाही. कळलं का तुम्हाला? ओके, कळतंय तुम्हाला जे काही चालू आहे ते? ऑलराईट, होतंय का तुमचं व्यवस्थित? मित्रांनो, जर फक्त तुम्ही एवढा पार्ट लिहिला असता 50% पार्ट म्हणजे 5 पैकी तुम्हाला भेटले असते 2 मार्क आणि तुम्ही परत रडत आले असते, सर तुम्ही शिकवलेलं नाही बहुतेक आम्हाला व्यवस्थित.
सर आम्हाला समजलं नाही सर, आम्ही तर सगळी माहिती लिहिली होती सर. परंतु मित्रांनो या ठिकाणी तुम्ही काय, तुमचा अप्रोच डिफाईन झालेला नाहीये. तुम्हाला प्रश्नाची डिमांड काय ते कळलेली नाहीये. कलेक्टर होणं एवढं सोपं नाहीये. एमपीएससी युपीएससीची जी परीक्षा आहे ती क्वालिफाय करणं एवढं सोपं नाहीये. त्यासाठी ती स्पर्धा परीक्षा आहे. आणि लक्षात घ्या, ही फक्त परीक्षा नाहीये. कॉलेजच्या एक्झाम मध्ये आणि आपल्या एक्झाम मध्ये काय फरक आहे, तर कॉलेजच्या ज्या एक्झाम असतात तर ते काय कशासाठी असतात, ते तुम्हाला क्वालिफाय करण्यासाठी असतात, की बाबा या वर्गात थांबू नको, आता पुढच्या वर्गात जा, या कॉलेजमध्ये थांबू नको, पुढच्या ठिकाणी चालला जातो, यासाठी असतात. पार्ट ऑफ जोक. परंतु कॉलेज लेवलच्या परीक्षा ह्या तुम्हाला पास करण्यासाठी असतात. तर स्पर्धा परीक्षा ज्या असतात त्याच्या ज्या परीक्षा असतात तर ते तुम्हाला फेल करण्यासाठी, डिस्क्वालिफाय करण्यासाठी कंडक्ट केलेल्या असतात. हा पण लक्षात घ्या. थोडीशी चूक केली की डायरेक्ट पुढचं वर्ष तुम्ही प्रिलिम्स पास व्हा, नाहीतर मेंस पास व्हा, नाहीतर तुम्ही इंटरव्यू पर्यंत जा. एक गलती बहुत महंगी होती है यहाँ पे, समझ रहे हो? ओके, यस मित्रांनो, आजचं जे सेशन आहे ते आपण आज फक्त जस्ट इंट्रोडक्शन आहे. उद्या मी तुम्हाला अजून एक छान पद्धतीने सेशन सांगणार आहे. आता या ठिकाणी काय असणार, हे लाईव्ह सेशनच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत येणारच आहे. परंतु तुम्ही सुद्धा स्वतःवरून काहीतरी करायला शिका. 100% क्लासच्या बेसिसवर राहू नका. क्लास तुम्हाला 100% देणार, हा पण लक्षात घ्या. आणि फीसच्या संदर्भामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, असं स्ट्रक्चरल जर अभ्यास तुम्ही केला आणि फीसच्या संदर्भात जर तुम्हाला काही अडचणी असल्या, आमच्या नंबरपर्यंत कॉल करा, आमच्यापर्यंत पोहोचा, आमच्या टीम पर्यंत पोहोचा. तुमची जी काही फायनान्शियल अडचण आहे ते नक्की दूर करतील. आपल्या युट्यूबला, आपल्या टेलिग्रामला जॉईन करून घ्या. विजडम IAS नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन करून घ्या. आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. ओके, ऑलराईट. आणि तुमच्या काही अडचणी असतील तर आमच्यापर्यंत पोहोचा. आता आपण आता या सेशन मध्ये मला बऱ्याच गोष्टी घ्यायच्या होत्या, परंतु हा तुमचा पहिलाच दिवस आहे, त्यामुळे आपण ही सिरीज सुरू केलेली आहे. फक्त जे उशिरा मुलं आले त्यांना मी सांगू इच्छितो की फक्तच प्लॅन करून चांगले खुश होऊ नका. तो प्लॅन जर तुम्ही व्यवस्थित एक्झिक्यूट केला नाही तर मित्रांनो तुम्ही डिस्क्वालिफाय होऊ शकता परीक्षेमध्ये. तर हा एक पॉइंट या ठिकाणी नेहमी लक्षात घ्या. आता मी तुम्हाला पुढे नंतर असं सांगेल की एमपीएससी किंवा युपीएससी जे प्रिपरेशन आहे, हे प्रिपरेशन करत असताना आपण कोणत्या स्टेजने जाणार आहोत त्याचा हा रोड मॅप आहे. ओके, तुम्ही आता स्क्रीनशॉट पण घेऊ शकता किंवा नंतर जे आहे ऍप्लिकेशन मध्ये हे सेशन किती वेळा तुम्ही बघू शकता. एक 15 दिवसांनी आपलं ऍप्लिकेशन फक्त अपडेट होणार आहे. तुम्हाला फक्त ते अपडेट करून घ्यावं लागेल, बाकी काही करायची तुम्हाला गरज पडणार नाही. आता मला तुमचे प्रश्न विचारा की तुमचे प्रश्न काय आहेत. उद्या आपण कसं करू की एमपीएससी ची तयारी कशी करावी. आज आपण काय बघितलं, एमपीएससी युपीएससी काय आहे. हे पर्टिक्युलरली जे सेशन आहे ते इंग्लिश आणि मराठीमध्ये होत असतील. तुम्हाला नोट्स इंग्लिशवाल्यांना इंग्लिश, मराठीवाल्यांना मराठीमध्ये नोट्स देण्यात येतील. हे आपण असं थ्रू आउट करणार आहोत. ओके, तर आपण उद्या एमपीएससी ची युपीएससी ची तयारी नेमकी कशी करावी, मग अभ्यास कसा करावा, असं कोणत्या चुका टाळाव्या, या टायटलच्या अंडरमध्ये आपण ही सिरीज सुरू करतोय पूर्ण. मी असेल किंवा माझ्या व्यतिरिक्त अजून बाकीचे असतील तर ते सुद्धा या ठिकाणी असणार आहे. सर विकली किती लेक्चर असतील, ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये 3 इयर कोर्स असं मेन्शन होतं. यस, बरोबर आहे. तुम्ही परफेक्ट पॉइंट जो आहे तर तो उचललेला आहे. आता मित्रांनो मी तुम्हाला बेसिक काही गोष्टी सांगतो. आता तुम्हाला जर असं वाटत असेल की सर फाउंडेशन कोर्स हा कोणासाठी आहे, लक्षात घ्या. फाउंडेशन कोर्स आहे मित्रांनो आपला 3 इयर. किती वर्षासाठी आहे, 3 वर्षासाठी आहे. म्हणजे फर्स्ट इयरच्या स्टुडंटसाठी, सेकंड इयरच्या स्टुडंटसाठी 2 वर्षाचा आहे. ओके, तुम्ही थर्ड इयर मध्ये असाल तरी पण तुम्ही फाउंडेशनच्या माध्यमातून जा. फाउंडेशन म्हणजे बेसिक नाही मित्रांनो. आपला जो फाउंडेशन कोर्स आहे आपला एमपीएससी साठी 2 हे आहेत. युपीएससी साठी आपली प्रेरणा बॅच आहे 3 वर्षाची आणि एमपीएससी साठी आपली आरंभ बॅच आहे. आरंभ, ह्या दोन्ही मित्रांनो 3-3 वर्षाच्या बॅच आहे. याच्यामध्ये काय होणार तर पहिली स्टेज म्हणजे तुमचं फाउंडेशन होणार, दुसऱ्या स्टेज मध्ये तुमचं कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्स कंप्लीट होणार, तिसऱ्या स्टेज मध्ये तुमचे रिव्हिजन कोर्स होणार, चौथ्या स्टेज मध्ये तुमचं रिव्हिजन प्लस रायटिंग होणार. हे थ्रू आउट चालणार. हे चालणार 1 वर्ष, हे चालणार 1 वर्ष आणि हे परीक्षेचं 1 वर्ष, असं टोटल झालं 3 वर्ष. म्हणजे आपली फाउंडेशन प्रेरणा बॅच युपीएससी साठी
आरंभ बॅच एमपीएससी साठी मित्रांनो, ही बॅच ऑल इन वन पॅकेज आहे आपलं, ऑल इन वन, म्हणजे एकाच ठिकाणी तुम्हाला सगळं भेटणार. काय भेटेल तुम्हाला? तुम्हाला फाउंडेशन बॅच, कम्प्रेहेन्सिव्ह कोर्स, रायटिंग प्रॅक्टिस, रिव्हिजन कोर्स, मेंटरशिप, पुस्तकं, रिटर्न नोट्स, त्यानंतर मॉडेल क्वेश्चन आन्सर, टेस्ट सिरीज, हे सगळं तुम्हाला भेटणार. कशाचीही वेगळी फीस भरायची गरज नाही. आणि याची फीस जर बघितली तुम्ही तर आपली ऑनलाईन ऑफलाईन फीस जी आहे, तर आता तुम्हाला जास्त दिसत असेल त्याच्यावरती थोडंसं रिस्ट्रक्चरिंग करण्याचं काम सुरू आहे. पण ऑनलाईन आणि ऑफलाईन हे सगळं तुम्हाला मिळणार आहे. एवढंच नाही मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट हे पण समजून घ्या, तुम्हाला माहिती नसते क्लासेसचं कसं चालतंय, पण या ठिकाणी कम्प्रेहेन्सिव्ह कोर्स तुम्ही जर जॉईन केला आपला कम्प्रेहेन्सिव्ह, नॉर्मली कम्प्रेहेन्सिव्ह कोर्स 12 महिन्याचा असतो बाकीच्या क्लासमध्ये, आणि 9 ते 10 महिन्यात ते सिलेबस कंप्लीट करतात. परंतु या बॅचच्या विद्यार्थ्यांना कसं आहे की मुलं कॉलेज पासआउट झालेले असतात आणि त्यांना लगेच क्लासमध्ये टाकलं जातं. एका वर्षात एमपीएससी यूपीएससी होत नाही, हे डोक्यातून काढून टाका तुम्ही. एका वर्षात पण तुम्ही पहिल्या अटेम्प्टला होऊ शकते. आता फरक काय, तर पहिल्या अटेम्प्टची तयारी करत असताना मी 2 वर्ष घेतले. तुम्हाला सिलेबसच समजत नाही, तुम्ही कशी परीक्षा पास होणार आहात? तुमच्या कॉम्पिटिशन मध्ये खूप मोठे एक्सपिरियन्स असलेले लोक असतात, त्याच्यामुळे हे डोक्यातून काढा. 1 वर्ष नाही पण 2 वर्षामध्ये आणि पहिल्या अटेम्प्ट मध्ये मी क्वालिफाय होऊ शकतो. आणि रेअरेस्ट ऑफ द रेअर केसेस मध्ये कोणीतरी झालं पण असेल, पण त्यांचा अभ्यास मागे असतो. ओके, तर ही एक गोष्ट लक्षात घ्या. मग आपण कम्प्रेहेन्सिव्हला काय करतो, तर यांना ऍडिशनल 6 महिने देतो, म्हणजे असं टोटल 18 महिन्याची बॅच आपण घेतो यांची सुद्धा. कळालं तुम्हाला? आणि आपण सगळं कव्हर करतो, म्हणजे एसए सुद्धा आपला क्लास असा आहे की एसए सुद्धा आपण घेतो, ज्याची 250 मार्काची तयारी आपण करावी लागते. यस साहिल, हा 3 वर्षाचा कोर्स असणार आहे. आणि मी तुम्हाला जे सांगितलं मित्रांनो, हा पॉईंट लक्षात घ्या. फाउंडेशन बॅच जी आहे कोणती, आपली आरंभ आणि प्रेरणा, ही ऑल इन वन बॅच आहे. याच्यामध्ये तुमचं जीएस, तुमचं ऑप्शनल, तुमचा प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू, मेंटरशिप, टेस्ट, each and everything you will get in one roof, under one roof. ओके, ऑल इन वन पॅकेज म्हणतो आपण. त्याच्यामुळे हे फाउंडेशन बॅच नाही, फक्त फाउंडेशन पासून सुरुवात होऊन तुम्हाला पोस्ट मिळेपर्यंतचा तो सपोर्ट आहे. ह्या बॅचेस आपल्या जास्त चालत आहेत. वेरच मग मुलं काय करतात, तर मुलं कधी याला हे करतील, मुलं कधी कसे जीएस ला ऑनलाईन किंवा ऑफलाईन किंवा ऑप्शनल असेल, त्याच्यानंतर ते एसएचा कोर्स लावतील, त्याच्यानंतर ते टेस्ट लावतील, प्रिलिम्स असले तर प्रिलिम्स, मेन्स असले तर मेन्स, त्यांना बुक पाहिजे असतील किंवा त्यांना मेंटरशिप पाहिजे असेल. या सगळ्यांची वेगवेगळी फीज आहे. ओके, आणि जर आपण हे कम्पेअर केलं तर आपली फीस पण तेवढीच असते, 50-60 हजार रुपये फीस, 30-40 हजार रुपये फीस, ऑनलाईन 15 ते 20-25 हजार रुपये. ओके, पण हे सगळं जर तुम्हाला द्यायचं असेल तर ती फीज आम्ही तुम्हाला सांगितलेली आहे. सो इट इज नॉट अ बिग डील. ठीक आहे, खूप जास्त नाही आहे. जे लोक एका वर्षासाठी तुमच्याकडून घेतात तीच त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त फी आम्ही 3 वर्षासाठी घेतो. दॅट्स इट. ओके, क्लिअर होतात तुमचे मुद्दे? यस जेंटलमॅन. ऑलराईट, मला असं वाटते की काही प्रश्न जे असतील तर ते आपण उद्यासाठी सोडूयात जरा, है ना. उद्या आपण जे काही प्रॉब्लेम आहेत आपले, आता तुम्ही प्रश्न विचारत चालत जा लेक्चरमध्ये. एक 4-5 दिवस मी लेक्चर घेतो, माझ्यानंतर अजून कुठले तरी सर घेतील, मॅडम घेतील, आणि ही सिरीज जी आहे तर ती कंटिन्यू राहणार आहे. ऑलराईट, चला, मला असं वाटते की तुम्हाला काही अडचण नाही आहे. आता तुम्ही आपला जो ऍप्लिकेशन आहे तर तो ऍप्लिकेशन डाउनलोड करा, वेबसाईटला लॉग इन करून ठेवा. काही अडचणी असतील, व्हॉट्सअपचे नंबर आहेत आमचे तुमच्याकडे, तर आमच्यापर्यंत पोहोचवा. मला असं वाटते की आता इथं आपण थांबायला पाहिजे. थांबायचं इथं आता? ऑल गुड, समजलं सगळ्यांना? चला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि इथं आपण थांबूयात. यस, सगळ्यांना कळालं? जर सगळ्यांना कळालं असेल तर मग आपण इथे या ठिकाणी थांबूयात आणि आजचं लेक्चर जे आहे तर ते संपवूयात. हे जस्ट एक बेसिक लेक्चर होतं. ओके,
चला तर थँक्यू सो मच गाईज, तुम्ही हे लेक्चर जॉईन केलं, तुम्हाला काही बेसिक आयडिया भेटली असेल असं मी कन्सिडर करतो. कोमल, सुजाता, प्रकाश, निर्मिती, मयुरी, वैष्णवी, सत्यम, साहिल, एव्हरीवन, या ठिकाणी आपण थांबूयात. आपण छान पद्धतीने प्लॅन करूयात, अभ्यासाला लागूयात आणि आपण जे टार्गेट ठेवलेलं आहे तर त्या टार्गेटपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण थांबूयात. हा, साहिलचं असं म्हणणं आहे, या प्रश्नाचं उत्तर देऊयात आपण. साहिलचं असं म्हणणं आहे की क्लास संपल्यानंतर पण तुम्ही गायडन्स देणार आहात. आता कसं आहे, तुमचा क्लासमध्येच ऑलरेडी 3 ते 4 वेळा क्लास झालेला आहे. एवढा वेळा क्लास तर कोणीच घेत नाही सध्या भारतामध्ये तरी. ठीक आहे, की फाउंडेशनला संपवायचं सिलेबस, मेन्सला याच्या कॉम्प्रेहेन्सिव्हला सिलेबस संपणार, प्री आली का प्रीचं रिव्हिजन, मेन्स आलं का मेन्सचं रिव्हिजन, टेस्ट सिरीजचं रिव्हिजन. एवढा वेळा क्लास केल्यानंतर मला असं नाही वाटत की तुमचा क्लासचा इश्यू असतो. जर तुम्हाला तो विषयच कळाला नाही, आता बघा सबस्क्रिप्शन संपल्यानंतर तुम्हाला कुठला पास होईपर्यंत सपोर्ट राहील, तर मेंटरशिप, की तुम्ही नेमके भटकले कुठं तुम्हाला या ठिकाणी अभ्यास होत नाही, का अभ्यास होत नाही, तर ती मेंटरशिप असते. तुमचा टाइम टेबल नसेल तर आम्ही टाइम टेबल बनवून देऊ. तुम्ही जर टेस्ट लावली नसेल तर आम्ही तुमच्याकडे टेस्ट लावून घेऊ. मग टेस्टच्या माध्यमातून तुम्ही क्लासरूममध्ये या, ते पेपर लिहा, आम्हाला सबमिट करा, आम्ही परत त्याच्यावरती तुम्हाला रिमार्क देऊ की असं नाही असा विचार कर. याला म्हणतो पास होईपर्यंतचा सपोर्ट. म्हणजे क्लासमध्ये जर तुम्हाला बसायचं असेल, असं तर होणार नाही की नाही सर मी 10 वर्ष क्लासमध्येच बसेल, मला 10 वर्ष क्लासमध्ये बसू द्या, तसं नसते होत. तर त्याच्या व्यतिरिक्त राईट साहिल, मग त्याच्या व्यतिरिक्त काय असते, क्लास झालेला आहे, 4 वेळा क्लास झालेला आहे, माझा काहीतरी प्रश्न चुकतोय, टॉपिक नाही कळाला, मग त्या टॉपिकला बसा. सर मला पेपर सोडवता येत नाही, परत बसा, टेस्ट लावा, मेंटरशिप घ्या. अंडर द गायडन्स ऑफ युअर फॅकल्टी तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे. असं वाऱ्यावर भटकू नका की फक्त लायब्ररीमध्येच गेला आणि आपला अभ्यास केला, असं नाही. ओके, कळालं का साहिल की कशा पद्धतीचा आपण या ठिकाणी सपोर्ट करणार आहोत? मग येस, हॅव यू गॉट द आयडिया? चला, तर मला असं वाटते की बऱ्यापैकी आपण एक थोडंसं डिस्कशन केलेलं आहे एमपीएससी वरती, की एमपीएससी काय आहे. ठीक आहे, आता आपण उद्या बघणार आहोत की एमपीएससीचा अभ्यास कसा करावा. अभ्यास मी तुम्हाला उद्या सांगेल, तुम्हाला अजून उद्या जी आहे तर ती चांगली मजा येणार आहे. चलो सर, आता तुम्हाला मला असं वाटतं की काही प्रॉब्लेम नाही आहेत, या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू सो मच वन्स अगेन फॉर जॉईनिंग दिस सेशन. टेक केअर, ऑल द बेस्ट, शब्बा खैर, शुभरात्री, गुड नाईट, काळजी घ्या. भेटू उद्याच्या लेक्चरला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.